तर आज जे आपण प्रोडक्ट घेऊन काम करतो, तुमचा तर एक्सपिरियन्स खूप तगडबंद आहे मॅम. तुम्ही सनीचे प्रोडक्ट देताय, एवढे ओपीडी चालवतो, एवढे पेशंट देताय. तर तुमचं मत काय की सनेजचे जे आज आपण प्रोडक्ट देतोय, आपण न्यूट्रिशन आणि आयुर्वेद दोन्हीचं कॉम्बिनेशन देतोय आणि तुम्ही बऱ्याचशा पेशंटला ट्रीट पण केलंय, क्युअर पण केलंय. त्याच्यामध्ये प्रोडक्टची क्वालिटीबद्दल तुमचं काय मत आहे? का आपण सनेजचे प्रोडक्ट रिकमेंड केले पाहिजे? आपल्या प्रोडक्टमध्ये काय वाटतं तुम्हाला ऑर्डर मार्केटच्या प्रोडक्टपेक्षा? मी जसं नेहमी म्हणत असते, आयुर्वेदाचा जो उद्देश आहे ते आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे जे ऑलरेडी हेल्दी आहेत त्यांचं हेल्थ मेंटेन करणं, म्हणजे इम्युन सिस्टम बूस्ट करणं. आणि दुसरं उद्देश जे आहे ते आतुरस्य विकार प्रशमन, म्हणजे ज्या आजारग्रस्त आहेत त्यांना निरोगी करणं. आणि हे दोन्ही जे आयुर्वेदाचे उद्देश आहेत ते आपल्या सनेजचे प्रोडक्ट्स दोन्ही वरती वर्क करत आहे. जसं फूड सप्लिमेंट्स आहेत, हे आपले इम्युन सिस्टमला बिल्ड करते, इम्युन सिस्टम इम्प्रूव्ह करते, आपलं हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला हेल्प करतं. आणि जे आपले इथिकलचे सेशन्स आहेत, मेडिसिन्स आहेत, ते इथिकलचे सगळे जे मेडिसिन्स आहेत ते औषधी आहेत, म्हणजे जे आजारग्रस्त आहेत त्यांना निरोगी करण्यासाठी. म्हणजे आयुर्वेदाचे दोन्ही उद्देश सनेजनी पूर्ण केलेले आहेत. आणि इफेक्टिव्ह तर नो डाऊट सगळे मेडिसिन्स खूप इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे ज्या ज्या पेशंटला तुम्ही ट्रीट केलं त्या पेशंटचे रिव्ह्यू काय वाटतात तुम्हाला? म्हणजे रिझल्ट रेशो काय म्हणतात? आम्ही नॉर्मली आमच्याकडे आम्ही लॉ ऑफ ॲव्हरेज बोलत असतो. प्रत्येक गोष्टीत 10मध्ये 7 लोक, 10मध्ये 6 लोकांना रिझल्ट येईल, 7 लोकांना येईल, 8 लोकांना येईल. याच्या रिझल्टमध्ये तुम्हाला काय वाटतं? मॅक्सिमम लोक आपल्या प्रोडक्टच्या रिव्ह्यू रिझल्टमध्ये सॅटिस्फाय आहेत? हो, इथे मी एक बोलेन सर, रिझल्ट तेव्हा आपल्याला मिळतो, मेडिसिन डेफिनेटली वर्क करते, पण लाईफस्टाईल खूप मॅटर करतं. जर ते लाईफस्टाईल पण जे आपण नेहमी ॲडवाईज करतो त्या हिशोबाने लाईफस्टाईल मेंटेन केलं, डाएट प्लॅनसुद्धा आपण जे सांगतो त्या हिशोबाने जर डाएट प्लॅन प्रॉपर त्यांनी घेतलं तर डेफिनेटली रिझल्ट आपल्याला 80 to 90% रिझल्ट येतोच. आणि काही ठराविक आजार असतातच त्यांना आपण मेंटेन ठेवू शकतो, अगदीच 100% रिकवर नाही. जसं न्यूरोलॉजिकल आजार आहे त्यांना आपण 100% रिकवर नाही करू शकत, पण ॲटलिस्ट मेंटेन ठेवू शकतो त्या व्यक्तीला, तेवढं करू शकतो. पण दुसरं सांगितलं, लाईफस्टाईल आणि डाएट प्लॅन हे खूप मॅटर करतात. ओके, म्हणजे प्रोडक्ट बरोबर जर आम्ही लोकांना जर सजेस्ट केलं लाईफस्टाईल रिलेटेड काही गोष्टी, जसं ते कुठल्या वेळेला काय खातात, काय करतात, त्यांना जर आपण पथ्य, आपण ज्याला म्हणतो आयुर्वेदामध्ये पथ्य अपथ्य काय असतात ते समजवले आणि त्याच्याबरोबर एक्सरसाइज जर ॲड केली तर डेफिनेटली आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट हा चांगला येऊ शकतो अजून पण. म्हणजे ऑलरेडी प्रोडक्टचा वर्क करतातच, त्याच्याबरोबर जर ह्या गोष्टी ॲड ऑन केल्या तर रिझल्ट अजून चांगले मिळू शकतात. म्हणजे आम्ही ही काळजी घेतली पाहिजे की कस्टमरशी आम्ही लोकांना अजून सजेस्ट केलं पाहिजे की याच्याबरोबर हे पण ॲड ऑन करा. ग्रेट. तर गोविंद सर, तुमचा आपल्या प्रोडक्टबद्दलचा रिव्ह्यू काय? त्याचं कारणच असं झालं, मी पहिल्यांदा 3 दिवस कॅम्पसाठी मी पहिले म्हणजे माझं बोलणं झालं होतं मॅडम बरोबर, माझी पर्सनल ओपीडी होती. तर त्यातून झालं असं की मी प्रॉडक्टची ज्यावेळेस मला लिस्ट आली की याच्याबद्दलचे जे इन्ग्रेडियंट आहेत हे असे प्रॉडक्ट आहेत आणि तुम्हाला कॅम्पमध्ये याच्याबद्दल काही द्यावे लागतील त्यानुसार. तर मी जवळपास 8 ते 10 दिवस मी त्या प्रॉडक्टची लिस्टवरती मी काम करत होतो. कारण की जर एखाद्या ठिकाणी जर मी जाणार आहे तर तिथं पूर्णपणे जबाबदारी माझी की मी ते प्रॉडक्ट काय देतो. त्याच्याकरता मी 10 दिवस त्याचा अभ्यास केला पूर्णपणे. आता मी माझी प्रॅक्टिस कशी ती सांगून त्याच्यानुसार सनेज कसं कनेक्ट झालं ते सांगतो. प्रत्येक पेशंटनुसार औषधं बदलतात, प्रकृतीनुसार बदलतात, वातावरणानुसार बदलतात, आजारानुसार बदलतात. तर मग काय असतं की जवळपास एक 70-80 असे ड्रग्स येतं, म्हणजे प्लांटपासून तयार झालेले, त्याच्यातले काही भस्म असतात, काही गोष्टी असतात, तर त्याचं कॉम्बिनेशन तयार केलं जातं. म्हणजे एखाद्याची जर पित्त प्रकृती असेल त्याला उष्णता वाढू नये म्हणून त्याच्याकरता उष्णता कमी करणारं औषध त्यात ॲड करावं लागतं. किंवा काहींचं वाताची प्रकृती असेल तर वात वाढू नये म्हणून त्यासाठी तिथं एक सपोर्ट त्याला द्यावा लागतो. तर ज्यावेळेस मी माझे कॉम्बिनेशन यूज करतो एखाद्या पेशंट करता, तर त्या स्वरूपाचे कॉम्बिनेशनला जवळपास मिळणारे आपले प्रॉडक्टची इन्ग्रेडियंट येतं की ज्याला आम्ही सांगीपातीज किंवा 3 दोषांचा आधार असणारे औषध म्हणतो त्याला, की ते 3ही दोषाला वाढू पण देत नाहीत आणि प्रमाणापेक्षा कमी होऊन देत नाहीत. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता माझ्यासाठी मी सनेजला कनेक्ट होण्याचा. ग्रेट. तर मॅडम, आतापर्यंत आपला जो एक्सपिरियन्स आहे, तर बरेचसे लोक सगळीकडे ट्रीटमेंट घेतात, रिझल्ट येत नाही. आणि मला वाटतं सगळीकडनं ट्रीटमेंट करून झाल्यानंतर ते आपल्याकडे येतात आणि आल्यानंतर सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळतात, ते पेशंट रिपीटेड होतं. तर याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि आपलेच प्रोडक्टनी एवढा रिझल्ट येतो तर आपलेच प्रॉडक्ट का वापरले पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे?
जसं तुम्ही म्हटलात की आपल्याकडे शेवटी नेहमी मी म्हणत असते ऍक्च्युली आयुर्वेद हे फर्स्ट ऑप्शन असलं पाहिजे, पण दुर्दैवानं ते शेवटचं ऑप्शन असतं. आणि नेहमीच आता मॅक्सिमम तुम्हाला मी सांगते 80% लोक जे ओपीडीत येतात ना ते हेच म्हणतात आमचा हा शेवटचा पर्याय आहे. तुम्ही बरं केलं तर ठीक, आणि एवढे वैतागलेले असतात ना ते खूप संतापूनच बोलतात तुम्ही बरं केलं तर ठीक, नाहीतर आमचा हा शेवटचा पर्याय आहे. म्हणजे ते कधी खूप वैतागलेले असतात. तर मग हे जसं मी म्हटलं ना की माझा एक्सपिरियन्स हेच आहे की लाईफस्टाईल. आता मी त्यांना एकच सांगते की तुम्ही मी जे काही सांगते ना ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केलेत, मेडिसिन्सचं नो डाऊट सर म्हणजे मी म्हणेन की उत्तम अमृतच आहेत. औषधं तेव्हाच अमृत ठरतील जर आपण ते योग्य वापरलं तर. आता अमृत सुद्धा आपण जर चुकीच्या पद्धतीनं घेतलं तर तेही आपल्या शरीराला लागू होत नाहीत. तर मग ते आपण जर प्रॉपर कॉम्बिनेशनमध्ये, ते आता ऑलरेडी आपण त्याच्यावर वर्कआउट केलेलंच आहे, प्रॉपर कॉम्बिनेशनमध्ये आणि प्रॉपर डोसेसमध्ये घेतले, त्याच्यासोबत त्याला डाएट, एक्सरसाइज आणि स्लीप पॅटर्न ह्या सगळ्यांचा जर जोड आला ना तर डेफिनेटली रिझल्ट आपल्याला मिळतो. आणि जसं लोकांचं हे मत असतं ना की आयुर्वेद स्लो ऍक्ट करतं, तसं नाहीये. ऍक्च्युली हे ऑलरेडी वैतागलेले असतात, पण पहिल्या महिन्यात सुद्धा आपल्याला त्यांचा रिझल्ट येतो. त्यामुळेच ते सेकंड ह्याला फॉलोअपला येतात. पहिल्या महिन्यात जर रिझल्ट मिळाला नाही तर ते येणारच नाही, आणि रिझल्ट मिळतोच जर त्यांनी फॉलो केल्या सगळ्या गोष्टी तर डेफिनेटली. आता आमचं येतानाच डिस्कशन झालं, एक उदाहरण सांगते. सर मला म्हटलं की एक पेशंट आला होता त्यांच्या ओपीडीला ज्याला 1.5 वर्षापासून उलट्या होत होत्या आणि ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तो रिकवर झाला नाही. आणि काल सरांच्या ओपीडीला आला, आज सरांना त्यांचा कॉल आला होता. त्या पेशंटला 1.5 दिवसात उलट्याचं प्रमाण आधीपेक्षा कमी झालंय. 1.5 दिवसात. ज्याला 1.5 वर्षापासून उलट्या होत्या त्या 1.5 दिवसात, म्हणजे असं नाहीये स्लो ऍक्टिंग आहेत, योग्य पद्धतीने. आता सरांनी काय केलं, त्याच्यासोबत डाएट प्लॅन दिलं त्यांना, आणि डाएट त्यांनी ते प्रॉपरली फॉलो पण केलं, आणि आपली औषधं एवढे इफेक्टिव्ह ठरले की 1.5 दिवसात त्याला त्याचा रिझल्ट सॅटिस्फॅक्टरी आलाय. आणि हे जर 1.5 दिवसात आलं तर त्याला तो किती लवकर रिकवर. त्यांनी 1.5 वर्ष काही अन्न खाल्लं नव्हतं, आज त्यांनी दाल खिचडी खाल्ली. राईट सर? त्यांनी जेवण केलं की उलटी वाटी बाहेर पडत होतं. मग त्यांना ते मेडिकल याच्यात हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, आयव्ही लावायची, तेवढ्या पुरतं मल्टीव्हिटॅमिन, न्यूट्रिशन द्यायचे. त्यांनी 2-4 दिवस त्याच्यावरती आराम करायचा. अशा स्वरूपाची त्यांची कंडिशन होती. म्हणजे मला तर ऑलमोस्ट असं वाटतंय की आपल्याकडे जे लोक येतात ना पेशंट, तर सगळं करून त्यातले 50% असतात ते सगळं करून थकलेले असतात. म्हणजे म्हणतात ना थकेल भागेल, बरोबर ना? तर सगळं करून थकलो, आता एकदा चला तुम्ही म्हणतात एकदा जाऊया, बरोबर. आणि तसे पण लोक आपल्याकडं, त्यांना पण रिझल्ट आपण एकदम चांगले येतोय. म्हणजे तुमच्या लोकांचं सगळ्यांचं मत किती आहे की जे ज्यांना ज्यांना तुम्ही ओपीडीला कनेक्ट केलं त्या लोकांचे रिझल्ट कसे आहेत तुम्हाला सगळ्यांना? आहे छान. मग ते कुठली ओपीडी असू द्या, आपल्या पुण्याचे असू द्या, नगरच्या असू द्या, किंवा साताऱ्याचे असू दे, वाटेवरची तिथे आपल्या ओपीडीज आहेत, किंवा आता कात्रजला पण आपण चालू केली, पण सगळ्या ठिकाणी आपल्याला सुंदर रिझल्ट. ऑनलाईन कन्सल्टेशनचे पण खूप जणांनी रिझल्ट घेतलेत, मला प्रत्येक वेळेला सांगतात. ग्रेट. ऑनलाईन कन्सल्टेशनवर सगळे काम करतात आणि रिझल्ट तिथं पण चांगले मिळतात. ओके, ग्रेट. म्हणजे ऑलरेडी आता आपण याच्यावरती काम करतो. आता मला अजून एक प्रश्न होता की आयुर्वेदामध्ये आता आपण जे प्रोडक्ट बनवतो, इन्ग्रेडियंट जे प्रोडक्ट बनवतो त्याच टाईपचे प्रोडक्ट मार्केटला पण असतात. मग इन्ग्रेडियंट टू इन्ग्रेडियंटमध्ये पण मी असं ऐकलं, आपल्या बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे डिस्कशन पण झालं होतं की इन्ग्रेडियंट टू इन्ग्रेडियंट, समजा फॉर एक्झाम्पल एक प्रोडक्ट आहे, मार्केटचा पण ब्रँड आहे XYZ, आणि सनीतचा ब्रँड आपला प्रोडक्ट आहे, त्याच्या कम्पेरेटिव्ह आपल्या प्रोडक्टच्या इन्ग्रेडियंटमध्ये क्वालिटी चांगली, एकदम चांगले इन्ग्रेडियंट आपण वापरतो म्हणून रिझल्ट चांगले येतात. त्याच्याबद्दल काय मत तुमचं? डेफिनेटली सर. आणि बरेचसे प्रोडक्ट जे आहेत ना मार्केटमध्ये वेल नोन कंपनीचे, त्यांचे आता ती क्वालिटी मेंटेन नाही केली, किंवा इन्ग्रेडियंट्सच्या डब्यावर लिहिलेले असतात ना त्याच्यामध्ये ते ऍक्च्युली त्या क्वांटिटीमध्ये ते इन्ग्रेडियंट्स अवेलेबल नसतात. पण आपले जसं मी म्हटलं आता रिझल्ट जे बघितले ना, आता किती लवकर पण रिझल्ट आलेत लोकांना. तर रिझल्ट्स मिळतात कारण आपण जे वरती लिहितो ते इन्ग्रेडियंट तेवढ्याच अमाऊंटमध्ये, तेवढ्याच क्वांटिटीमध्ये त्याच्या आतमध्ये आहे. त्यामुळे ती क्वालिटी चांगली आहे, मेंटेन ठेवलेलं आहे आपण डे 1 पासून. मग तुम्ही अदर ब्रँडचे पण याच्या अगोदर तुमच्या ओल्ड प्रॅक्टिसमध्ये यूज केलेले, त्याच्या तुलनेत तुम्हाला आपल्या प्रोडक्टमध्ये डिफरन्स जाणवतो? जाणवतो नक्कीच. कारण की प्रोडक्टची क्वालिटी ना ही त्याच्या बेस लेवलला धरून चाललेली असते. म्हणजे प्रोडक्ट कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही 10 इन्ग्रेडियंट वापरतायत, पण ती योग्य 10 वापरणं गरजेचं आहे. तिथं 11 आणूनही उपयोगाचं नाही आहे, आणि त्याला कॉम्बिनेशन म्हणतात, नाही तर भेळ होती. मग अश्वगंधा मार्केटला फॉर एक्झाम्पल 500 रुपये किलो पण मिळते, फॉर एक्झाम्पल बोलतो मी, आणि 5000 रुपये किलो पण असते.
म्हणजे वापरणारे लोक डब्बेवरली त्यात अश्वगंधा वापरली, पण त्यात कुठल्या क्वालिटीची वापरली, ती 500 वाली वापरली की 5000 वाली कोणाला माहिती. आणि आपल्या जे मॅन्युफॅक्चर आहेत सचिन सर, त्यांचं म्हणणं येतं की आम्ही टॉप 1:10 रेशोचे आपण प्रोडक्ट वापरतो, आणि मला वाटतं त्याचे रिझल्ट आपल्याला लोकांवर दिसतात पण. बरोबर. येस. प्रॉडक्टची क्वालिटी ही चेक करण्यापेक्षा रिझल्टवर दिसून येते. मॅडम, आपण ओव्हरऑल आता तुम्ही एवढ्या दिवसापासून ओपीडीत तुम्हाला पेशंट वगैरे भेटतात, तर किती टाईपच्या किंवा कुठल्या कुठल्या आजारावरती आपले प्रोडक्ट जास्त इफेक्टिव्हली काम करतात, आणि तुम्हाला जे वाटतं की या आजारांवरती लवकर आपण लोकांना किंवा पेशंटला रिकवर करू शकतो, असे कुठले कुठले आजार तुम्हाला दिसतात? पहिलं तर सर थँक्यू, तुम्ही हा प्रश्न विचारला. मला ॲक्च्युली हे प्रश्न पाहिजे होतं, कारण मला ह्याचं ॲक्च्युली उत्तर द्यायचं आहे. बेस्ट रिझल्ट्स जर म्हटले ना तर संधिवातासाठी आपण खूप छान रिझल्ट्स घेतले. संधिवातासाठी डायजेस्टिव्ह रिलेटेड म्हणजे पचनाशी संबंधित जे आजार आहेत, जसं आता मी तुम्हाला एक उलटीचं उदाहरण दिलं, ठीक आहे, असे पचनाशी संबंधित कुठलेही आजार, कारण आपल्याकडे जे औषधी आहेत ते संधिवातासाठी बेस्ट आहेत, पचनासंबंधीच्या आजारासाठी बेस्ट आहेत आणि रिझल्ट दिलेच आहेत आपण. त्या व्यतिरिक्त स्त्रीरोग जे आहेत, जिथे लोकांना लिटरली आपल्याकडे असे रिझल्ट्स आहेत ना, इनफॅक्ट मी तुम्हाला शेअर पण केलेला आहे सर आता रिझल्ट्स, ज्यांना गर्भाशयाची पिशवी काढायला सांगितली होती, तशा 2 पेशंट्सला आपण इतकं छान, एक तर मेनोपॉजच्या केसमध्ये होती, मेनोपॉजमध्ये तिला म्हटलं की आता काय झालंय तुझं, मेनोपॉजच होणार आहे, काढून टाक पिशवी. पण त्या लेडीला मी म्हटलं नाही, पिशवीचं काम संपलेलं नाहीये, त्याचं कार्य अजून आहे, मेनोपॉज जरी झालं तरी त्याचं कार्य अजून आहे, नका काढू, आपण रिझल्ट देऊ. आणि तिला खूप छान रिझल्ट मिळाला. इनफॅक्ट ती एवढी खुश होते की सरांना, त्यांच्या केबिनमध्ये जाऊन सरांना तिने सांगितलं की मला इतकं छान रिझल्ट आला 3 महिन्यामध्ये. तो इवन रिपोर्टमध्ये सुद्धा आहे आपल्याकडे एव्हिडन्स की किती चेंज आहे. दुसरा एक गर्भाशयासंबंधीच आजार होता, पेशंटला सेकंड प्रेग्नन्सी प्लॅन करायचं होतं, पण त्यांनाही तेच सांगितलं होतं की तुमच्या गर्भाशयामध्ये गाठ आहे, गर्भाशयाची स्थिती चांगली नाही, गर्भाशयाची पिशवी काढा. आणि त्या लेडीला आपण ती कंडिशन जी होती तिची, एंडोमेट्रियम पॉलिप होतं तिला, एंडोमेट्रियल पॉलिप तिचं रिकवर करून आता ती प्रेग्नेंट आहे, 3रा महिना चालू आहे तिचा. त्याचंही रिझल्ट मी तुम्हाला पाठवलेला आहे. असेच संधिवाताचे पण खूप सारे रिझल्ट्स आपल्याकडे आहेत. एव्हियन, जिथे खुब्याचे दोन्हीही बॉल निकामी झाले आहेत, डॉक्टर सांगतात की ह्यांना सर्जरीशिवाय पर्याय नाहीये, आणि सर्जरी त्यांना असते बायलॅटरल हिप रिप्लेसमेंट. ॲक्च्युली सांगतात हिप रिप्लेसमेंट म्हणजे पूर्ण खुबा बदलतात. तिथे खुबा बदलून सुद्धा काय होतं, काही दिवस ते चांगलं चालतं, त्याच्यानंतर मग 5 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर पुन्हा त्यांचे सिम्पटम सुरू होतात, पाय दुखणे, पायाला मुंग्या येणे, कंबर दुखणे, चालायला त्रास होणे. तर आपण त्यापेक्षा आयुर्वेदिक ट्रीटमेंटने माझे असे पण आहेत, एव्हियनचे जे ग्रेड 4चे पेशंट होते, अगदी मी म्हणणार नाही की 100% रिकवर, पण ग्रेड 2 ग्रेड 1ला ते आलेत पेशंट. हो, ग्रेड 4 पासून ग्रेड 1 पर्यंत ते रिकवर झालेत एव्हियनचे पेशंट, ज्यांना विदाऊट सर्जरी आपण फक्त आणि फक्त मेडिसिन्सने रिकवर केलेत. त्याच्या व्यतिरिक्त लिव्हर ट्रान्सप्लांट ज्यांना सांगितले होते, त्यांचे सुद्धा आपण लिव्हर ट्रान्सप्लांट अवॉइड केले, मेडिसिन्सनीच ट्रीट करून, डाएट प्लॅन, एक्सरसाइज, स्लीप पॅटर्न हे सगळं देऊन मेडिसिन्सने रिकवर केले. ती व्यक्ती आज रेग्युलर रूटीन, आपला जो रेग्युलरली जॉब करतोय तो माणूस 8 ते 10 तासाचा, इतका तो फिट झालाय, ज्यांनी सगळं सोडून बसला होता तो, आणि तो आता ट्रान्सप्लांट तर त्याची टळलीच, पण त्याच्या तो रुटीनला सुद्धा लागलाय. असे खूप सारे रिझल्ट्स आहेत, त्यामुळे बेस्ट रिझल्ट. म्हणजे हे जाणवतंय का मॅडम जे सांगतायत, ऑलरेडी जे मॅडमने आता सांगितले सगळे क्रिटिकल आजार आहेत, मग याच्या खाली असणारे तर प्रत्येक आजारावरती आपले प्रोडक्ट काम करू शकतात. आता कसं आहे, मी एक सांगेन इथे, फक्त मी जे आता मेन्शन केलेत ना असे 10-12 मी भरपूर सांगेन, पण ओव्हर कमिटमेंट्स देऊ नका. जसं कॅन्सर सारखी गोष्ट असतील किंवा डायबेटीज, इन्सुलिन डिपेंडेंट वगैरे असतील, कारण मी म्हटलं ना डाएट प्लॅन खूप मॅटर करतं. डाएट सोबत तुम्ही आपण एक्सप्लेन करू शकतो. मला वाटतं मी परवाच एक डायबेटीजवरती झूम सेशन घेतला होता, किती जणांनी अटेंड केला? हा, तर ऍक्च्युली तो सेशन मी खूप डिटेलमध्ये ते सेशन घेतलं होतं. आपण पुन्हा एकदा घेऊया ते सेशन. मी एक्सप्लेन त्याच्यामध्ये कसं पाहिजे डायबेटीसचं, म्हणजे तुम्ही फील्डवर गेल्यानंतर तुम्ही कसं एक्सप्लेन केलं पाहिजे की ते रिकव्हरी फेजवर येईल आणि कॉम्प्लिकेशन्स होणार नाही, आणि कुठल्या पेशंटला काय ॲडवाईस करायचं, इन्सुलिन डिपेंडेंटला काय ॲडवाईस करायचं, नॉन इन्सुलिन डिपेंडेंटला काय ॲडवाईस करायचं, ते मी क्लिअरली सांगितलंय. त्यामुळे स्पेसिफिक आजारांवरती काम करा जिथे आपल्याला 100% आपल्याला माहिती आहे की कॉन्फिडेंटली ह्याच्यावर रिझल्ट येणार आहेत. पण जिथे रिझल्ट आपल्याला माहिती आहे की बाबा काय माहिती येणार की नाही, डाऊट असेल नका करू, ओव्हर कमिटमेंट नका देऊ. जिथे आम्ही सांगतो, आता मी म्हणते तुम्हाला संधिवात बरा होईल, पचनाशी संबंधित 100 आजार आहेत,
तुम्ही 10,000 विचारतात, पचनाशी संबंधित 100 आजार आहेत. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली जो आजार आहेत ना, कुठलेही आजार असं कुठलेही आजार घ्या, 90% आजार पोटातून होतात. 90% आजार म्हणजे आपण 90% आजार बरे करू शकतो. बाकीचे जे बाकीचे आजार आहेत, वय झाल्यामुळे सांध्यांचा त्रास झालं किंवा केस गळती, प्रोटीन डेफिशियन्सी, हे तर मामूली आजार झाले. आलं लक्षात. बाकी ऍक्सिडेंटल जे आता पडल्यामुळे झाले असतील, फ्रॅक्चर असेल, त्याला तर डेफिनेटली आपण नाही ट्रीट करू शकतो, पण 100% रिकव्हरी नाही. आणि न्यूरोलॉजी तुमचं म्हणणं आहे की जसं आपल्याला सगळ्याला माहिती की पचनापासून सगळे किंवा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम पासून सगळ्या आजाराची सुरुवात होते आणि त्याला सगळ्याला आपण ट्रीट करू शकतो. एक्झॅक्टली. ग्रेट. गोविंद सर, तुम्ही ऑलरेडी जेव्हापासून सनेजमध्ये आलात आणि आपला जो सनेजचा USP आहे, आपण पंचकर्मा सेंटर्स, आयुर्वेदिक हॉस्पिटल, OPD या सगळ्याच्या माध्यमातून जे आपण लोकांना सर्व्हिस द्यायचं काम करतोय आणि तुम्ही पंचकर्मा सेंटरची जोड देऊन लोकांना ट्रीट करताय, तर ही दोन एकमेकांबरोबर कशा संलग्न नाही तर किती महत्वाच्या गोष्टी आहेत? म्हणजे मी नेहमी सांगत असतो की पंचकर्म काय आहे किंवा कशा पद्धतीने काम करतं. जसं आपण रोज घर झाडतोत ना, घर स्वच्छ ठेवण्याकरता, तसं आपले मेडिसिन काम करतात. रोज थोडं 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 स्वच्छ करतात. आणि दिवाळी दसरा आला का आपण पूर्ण घर सगळं स्वच्छ करून घेतो. तर तसं आहे पंचकर्म, म्हणजे तुमचं पूर्ण जे शरीर आहे, काना कोपऱ्यात जे भाग पण तुम्ही यूज करत नाहीत, अशालाही क्लीन करायचं काम पंचकर्म करतं. त्याच्यामुळे ही जोड आहे ना, ही आजाराच्या शेवटपर्यंत, म्हणजे आजाराला मुळापासून नष्ट करण्यापर्यंत घेऊन जाणार आहे. वाव, टाळ्या झाल्या पाहिजे. यशस्वी फॉर्म्युला यूज केलाय, शॉर्ट सिम्पल. तर मला वाटतं क्वेश्चन तर चालूच येतं. तर रिली मॅडम, तुम्ही मला त्याची ट्रीटमेंट दिली ना, मी तो रिझल्ट माझा कालच सांगितला. ज्या 7-8 महिन्यापासून विचार करत होतो, म्हणतात का तुझं आहे, तुझं पैसे परत, तुझा जागा, आणि हाच कॉन्फिडन्स आपल्या लिडरला द्यायचा आहे, म्हणून तुम्हाला इथं इन्व्हाइट केलंय. ओके. त्यानंतर माझा नेक्स्ट प्रश्न आहे की बऱ्याच लोकांना चरबीच्या गाठी येतात, इथं गाठ, इथं गाठ, इथं गाठ, इथं गाठ. तर त्याच्यावर सोल्युशन आहे का आपल्याकडे? त्याच्यावर रिझल्ट आलेत का आपल्याकडे? आलेच सर. तर तेच ना, तेही पचनासंबंधित आजार आहे, हेही मी सांगेन. हो, डायजेशन बिघडलं. फॅट का वाढतो सर? चरबीची गाठ म्हणजे काय? फॅटच आहे ना. मग चरबी वाढते शरीरामध्ये, म्हणजे आपला आहार कुठेतरी चुकलाय, लाईफस्टाईल चुकली म्हणून चरबीच्या गाठी होत आहेत. तर लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केलं, हा एवढंच आहे की त्याला थोडंसं स्लो हे असतात, रिझल्ट मिळतात, फॉर पण येतात. एक्झाम्पल एखाद्या कानाच्या पाठीमागं जर गाठ आहे, तर त्याचं काय येते आणि त्याचं सोल्युशन आहे का आपल्याकडे? आपल्याकडे ऍक्च्युली काही मेडिसिन्स आहेत सर, अजून काही थोडंसं आणलं पाहिजे. ओके. म्हणजे काही आपले आणि काही बाहेरचे रिकमेंड करून देऊ शकतो ना? हो, आयुर्वेदाने ट्रीट होईल. वा वा वा. जोपर्यंत नाही येत तोपर्यंत बाहेरचे पण देऊ आपण काही सप्लिमेंट लोकांना. Definitely. Okay. तर जॉईंट पेनचा जो विषय जनरेट होतो 35 नंतर महिलामध्ये, ज्या महिला व्यायाम नाही करत, माणसं नाही करत, तर तो कशामुळे तयार होतो? एक इथे सांगेल मी सर, जे 35 नंतर तुम्ही म्हणता ते तर डेफिनेटली कॅल्शियम डेफिशियन्सी, तिथेही लाईफस्टाईलची जोड येतेच. आता 35 नंतर म्हणतोय सर, तुम्ही आताही बघा, जर तुमच्या घरी कोणी वृद्ध महिला किंवा पुरुष असतील जे 70-80च्या दरातले असतील, तर ते जास्त स्ट्रॉंग आहेत सर आपल्यापेक्षा. आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत, कारण त्यांचं आहार, त्यांचं स्लीप पॅटर्न, कारण ते लोक ब्राह्मी मुहूर्तात उठतात, सूर्यास्ताच्या अगोदर जेवतात आणि सूर्यास्त झाल्या झाल्या ते झोपायला जातात. त्यामुळे त्यांची जी हेल्दी लाईफस्टाईल, आणि त्यांनी फक्त सर गावरान खाल्लंय, आपल्यासारखं हायब्रिड नाही खाल्लेलं. आणि आपण फर्टिलायझर युक्त आहार खातो, म्हणजे सगळं फर्टिलायझर मारलेलं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्यावर तो परिणाम होतोय. आणि मेंटेन लॅक ऑफ एक्सरसाइज हे मेजर इश्यू आहे सर. एक्सरसाइज करायचा कंटाळा खूप आहे सगळ्यांना, वेळ अभाव नाहीये. वेळ अभाव, सगळे म्हणतात आम्ही वर्किंग आहोत, माझ्याकडे कितीतरी महिला येतात वर्किंग आहोत, नाही वेळ मिळत. वेळ मिळतो आपल्याला, वेळ काढावा लागतो. ॲटलिस्ट 15 मिनिटं जरी आपण एक्सरसाइज केलं ना, त्याचा खूप इफेक्ट होतो. आणि मेडिटेशन तर मी म्हणेन की सकाळी नाही जमलं, संध्याकाळी झोपताना करा, पण जरी आपण 15 ते 20 मिनिटं जरी मेडिटेशन केलं, त्याचाही आता स्ट्रेस लेवल्स, कारण स्ट्रेस खूप इश्यू, आणि स्ट्रेसमुळे सुद्धा बरेचसे आजार होत आहेत. इव्हन बऱ्याच लोकांना सांध्यांचं दुखणं सुद्धा स्ट्रेसमुळे होतं, ऍसिडिटीचा त्रास सुद्धा स्ट्रेसमुळे होतो, क्रॅम्प येणं पण तो पण पार्ट, कॅल्शियम डेफिशियन्सी आणि विटॅमिन. आणि लोक म्हणतात माझा वात, म्हणजे जनरली कॅल्शियम डेफिशियन्सी, विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे सुद्धा, म्हणजे तेच आहारात, म्हणजे आपल्या आहारातनं ते जात नाहीये, म्हणूनच आपल्याला तो त्रास होतोय. 30च्या पुढे जर रिपोर्ट्स काढले तर ऑलमोस्ट 70% रिपोर्ट्स मध्ये बॅड कोलेस्ट्रॉल इन्क्रीज होतं, युरिक ऍसिड इन्क्रीज होतं, आणि त्याच्यानंतर कॅल्शियम डेफिशियन्सी, B12, विटॅमिन D3 डेफिशियन्सी. हो, तर ह्या गोष्टी ज्या होतात त्याचं पण आपण सप्लिमेंट आणि मेडिसिन देऊन ट्रॅकला आणू शकतो. हो सर, आपल्याकडे आहेत सगळे सप्लिमेंट्स आहेत त्याच्यासाठी. छान.
बरं आता जेव्हा बॉडी लेवलला इश्यू तयार होतात तर तेव्हा त्याचा मेंटल लेवलला पण परिणाम होतो का? चिडचिड होणं, राग येणं, आळस येणं, खूप. थकवा जाणवणं किंवा जास्त खाऊशी वाटणं होतं या हो गोष्टी? हो ऍक्च्युली शरीराला काही त्रास झाला ना त्याचा इम्पॅक्ट थोडा तरी पडतोच. नॉर्मल जनरली आपल्याला सीझन चेंजमुळे व्हायरल इन्फेक्शन झालं सर, फिवर आला आणि 2च दिवस जरी तुम्हाला फिवर असेल तरी तुमची चिडचिड होते. कुणाला होत नाही, प्रत्येकाला होते. हा, आणि एखादा व्यक्ती जर खूप वर्षापासून आजारग्रस्त आहे तर त्याची चिडचिड वाढणारच, नॉर्मल आहे. दुखणं काढणं तर डेफिनेटली ती चिडचिड वाढतेच एखाद्याची. महिलांच्या हेल्थवर आपण काम करतोय. आता आपले जे सप्लिमेंट आणि मेडिसिन रिकमेंड केलेत तर याच्या संदर्भात तुमचा काय टॉक असेल? आता महिला जे आहेत तर मला वाटतं 60-70% महिन्यामध्ये फार डिसबॅलन्स आहे, तर त्यांना आपण जे सप्लिमेंट देऊ राहिलो त्याची गरज वाटते का तुम्हाला आणि का? मी एक सांगेन, महिलाच असं नाही सर, महिला तर डेफिनेटली इश्यूज होतातच. मुली, महिला हार्मोन, स्पेशली हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स काय होतं, प्रत्येकालाच खूप होतंय. हल्ली पुरुषांमध्ये पण होतो ऍक्च्युली. पण काय होतं ना, महिलांमध्ये पिरियड्स इरेग्युलर झाल्यामुळे महिलांमध्ये ऍक्च्युली लक्षात येतात, हे लक्षात घ्या. किंवा कमी फ्लो असेल तर लक्षात येतात. पण पुरुषांमध्ये पण ते हार्मोनल इम्बॅलन्स होतात, पण ते त्यांच्या लक्षात येत नाहीत. उलट त्यांच्या खूप उशिराने लक्षात येतो. आणि हार्मोन्स हे बघा, त्याचे जे काही symptoms काय असेल असतात? इश्यूज, पुरुषात होणं याचे सिम्पटम्स काय असतात? चिडचिड होणे, हेअर फॉल, मूड स्विंग्स, राग येणं, राग येणे, उदास वाटणे, उगाच रडायला येणं, किंवा एका वेळ म्हणजे सकाळी खूप खुश होतं किंवा काही क्षणापूर्वीच खूप उत्साही वाटत होतं आणि सडनली उत्साही वाटत नाहीये आणि उदास वाटतंय, हेही होतं. उगाच रडायलाही येणं, हे सिम्पटम्स असतात हार्मोनल चेंजेसमुळे. आणि हार्मोनल चेंजेस झाले की डेफिनेटली त्याचा फिजिकली आपल्या बॉडीवर इम्पॅक्ट होतोच. मग आपण जे चाइल्ड हेल्थवरती काम करतोय, ह्युमन हेल्थमध्ये काम करतोय, वेट लॉस, डायबेटीस, ॲसिडिटी, मायग्रेन किंवा हेल्दी राहण्यासाठी थायरॉइड आसन किंवा आणखीन पाईल्स आसन किंवा आर्थायटिस आसन, हे वेगळे वेगळे डिसीजवर काम करतोय. तर आपण जे लोकांना रिझल्ट देतोय तर तुम्ही या सगळ्या कॅटेगोरी रिझल्ट पाहिले तर? कारण की सगळ्यात जास्त मला वाटतंय आपल्या कस्टमरनी, डिस्ट्रीब्युटरनी, लीडरपेक्षा इव्हन सरापेक्षा सगळ्यात जास्त लीडर मला वाटतं आपल्या डॉक्टर लोकांना माहिती आहे. हो सर, आहेत ह्याच्या सगळ्यावरती रिझल्ट. तुम्ही जेवढी नावं घेतले त्याच्यावरती तरी आहे डेफिनेटली. वाव, टाळ्या आल्या पाहिजे. यामध्ये आपण ह्या सगळ्या आम्ही आम्ही या थीमला थोडंसं कनेक्ट करतोय आता. आणि आम्ही दोन्ही गोष्टीवर काम करणार आहे, जसं की आम्ही प्रिव्हेन्शनवर पण करणार आणि क्युअरवर करणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं आम्हाला, की जे आम्हाला प्रिव्हेन्शन पण आता ह्या डिसीजवर जात असताना आम्ही कसं पुढे गेलं पाहिजे? प्रिव्हेन्शन तर डेफिनेटली आपलं जे फूड सप्लिमेंट्स आहेत, ज्यांना गरज असेल त्यांना अकाई सोना, डायजेशनचे इश्यूज असतील, जसं मी म्हटलं 90% लोकांना डेफिनेटली, जे तुम्हाला कंप्लेंट करतही नाही आहेत ना, तुम्ही जनरल टॉक करा त्यांच्याशी, तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यांना ॲक्च्युली डायजेशनचा इश्यू आहे. तर डिटॉक्सिएज आहे आपलं प्रिव्हेन्शन म्हणून, म्हणजे हेल्दी गटसाठी तुम्ही त्यांना देऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असेल तर स्पिरुलिना आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन, आयर्न, विटॅमिन B12 भरपूर आहे, तर ते ॲज अ सप्लिमेंट देऊ शकता. मोरिंगा आहे, जे की रिच इन कॅल्शियम पण आहे आणि ओव्हरऑल डायजेशनसाठी सुद्धा बेस्ट आहे. गॅनोडर्मा आहे, गॅनोडर्मा मोस्ट प्रोबेबली तर मी म्हणते की अँटी इन्फ्लामेटरी आणि सूज, जिथे कुठे शरीरामध्ये सूज असेल, कुठल्याही प्रकारचं सूज असेल, त्याचे रिझल्ट्स खूप छान आलेत. ठीक आहे, आता सरांनी जसं चरबीच्या गाठीबद्दल विचारलं, त्याच्यासाठी सुद्धा गॅनोडर्माने खूप छान काम केलेलं आहे. तर जनरली सुद्धा हेल्थ मेंटेन करण्यासाठी किंवा आपल्या शरीरात जर एक सर्टन एज नंतर, जसं सर म्हटलं की 40-35 नंतर कोलेस्ट्रॉलचा लेवल वाढतोय, ट्रायग्लिसराइड्स वाढतंय, तर गॅनोडर्मा, गार्लिक हे घ्या रेग्युलर. पण असं नाही की अगदीच वर्षभर घ्यायचंय, वर्षातून 3 महिने 2 महिने जरी त्यांनी घेतलं तरी ते मेंटेन ठेवू शकतात. किंवा प्रत्येकाने ॲटलिस्ट वर्षातून एकदा जनरली, कारण प्रत्येकालाच असं होत नाही की आपण डॉक्टरकडे गेलो आणि नाडी तपासली प्रत्येक वेळी. आता तुम्ही म्हणता आम्ही फील्डवर असतो, आम्हाला ह्या गोष्टी शक्य होत नाही, की आम्हाला भेटायचं तर आहे डॉक्टरांना पण आम्हाला जाऊन आपली नाडी दाखवायचं शक्य नाहीये. तर ॲटलिस्ट तुम्ही एव्हरी इयरली फुल बॉडी चेकअप जे आहे ते करा. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी बॉर्डरलाईन आहेत, कोलेस्ट्रॉल असेल किंवा शुगर असेल, HbA1c तुमचं 5.7 नॉर्मल आहे, 5.8 जरी आहे तरी तिथूनच काळजी घ्यायला सुरुवात करा, म्हणजे तुम्ही डायबिटीजमध्ये कन्व्हर्ट नाही होणार. ठीक आहे, कोलेस्ट्रॉल बॉर्डर लाईन आहे, आत्ताच ट्रीट केलं तुम्ही त्याला आणि त्याच्यासाठी आपल्याकडे औषधं आहेत, तर मग हार्ट अटॅकचे चान्सेस तुमचे नसणं नील, कारण तुम्ही त्याला
त्या ग्राउंड लेवलला ट्रीट करताय तुम्ही. बॉर्डर लाईनला ट्रीट केलं तर तुम्हाला तो प्रॉब्लेम हां डेफिनेटली ते प्रॉब्लेम नाही होणार किंवा आजार होणार नाही. हे प्रिव्हेंटरी मेजर्स झाले. आणि क्युरेटिव्ह मेजरसाठी डेफिनेटली जे आपले इथिकलचे आहेत, आपल्याकडे ऑर्थोचं किट आहे, पाईल्सचं किट आहे, तसेच आपल्या लिव्हरसाठी आपण देऊ शकतो. बरेचशा आजारांवरती आपण क्युअर करू म्हणजे शकतो. आपण डेली हेल्थ केअर जे पॅकेज हा, बनवलं तोच सर, पार्ट प्रिव्हेन्शन मध्ये. आता आपण तर आजार झाल्यावर हॉस्पिटल्स सिम्पटमला ट्रीट करते, ते कॉजला नाही ट्रीट करू राहिलो. आयुर्वेदा काय करते, आपण कॉजलाच ट्रीट करू राहिलो, तर तो प्लस पॉईंट आहे. पण आता आजार झाल्यावरच लोक डॉक्टर्सकडे येतात, रिपोर्ट्स काढतात. तर आजारीच न पडण्यासाठी आपल्याकडं कुठलं सप्लिमेंट आणि कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे असं तुम्हाला रिकमेंडेशन वाटतं का? तर आम्ही जनरल रिकमेंड करताना लोकांना आकायसोना आसन, प्रोटीन आसन किंवा चाइल्ड हेल्थसाठी जे पीडिया आसन, सत्व. किंवा याच्यामध्ये ओमेगा 369, गार्लिक आणि मल्टीविटॅमिन, आणि यासोबत आम्ही प्रोटीन रिकमेंड करतो विथ आकायसोना. तर हे असं वाटतं का तुम्हाला की यांनी हेल्थ प्रोटेक्ट होऊ शकते नॉर्मल माणसाची? हे पण सर कसं आहे, त्या त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर डिपेंड करते. त्या त्या व्यक्तीची नीड्स ऍक्च्युली त्यावेळेला काय. आता समजा बऱ्याच वेळेला काय होतं की बाहेरून पण ते त्याला गरज नसताना सुद्धा विटॅमिन B12चे इंजेक्शन घेतलेले असतात. ते गरजेपेक्षा जास्त विटॅमिन B12 झालेलं असतं बॉडीमध्ये. त्यांचे रिपोर्ट्स बघितलं मोर दॅन 1200 असे रिपोर्ट्स आलेले असतात. तर अगदीच प्रत्येकालाच प्रत्येक सप्लिमेंट नाही, पण क्युरेटिव्ह म्हणून ते त्यांच्या शरीरात जी कमतरता त्यांना वाटते किंवा त्यांच्या शरीराला जे गरजेचं आहे ते सप्लिमेंट्स त्यांनी घेतले तर ते खूप चांगलं राहील प्रिव्हेंटिव्ह म्हणून. पण तुम्हाला असं वाटतं का आज 70 आउट ऑफ 100 जर 100 मधले 70 लोकात प्रोटीनची डिफिशियन्सी आहे, हो किंवा आता त्यांना ओमेगा, काही लोक व्हेज आहेत, काही लोक नॉन व्हेज आहेत, तर त्यांना जे ऑइल्स भेटायला पाहिजेत जे नॉन व्हेजमधून भेटतं, तर त्यांना सप्लिमेंटची गरज आहे. आज नॉन व्हेज सोर्स पण जर बघितलं तर ज्या गोष्टीसाठी भेटला जातो तो पण प्युअर नाही आहे. लोक चिकन खातात, एग्स खातात, त्याच्यात पण इंजेक्शन हार्मोनल इंजेक्शन इंजेक्ट केले इंजेक्ट जातात. केलेत. हो. तर मग आपले जे ओमेगा 369 त्याच्यातलं जे ऑइल असेल, किंवा मल्टीविटॅमिन मधले ABCD भरपूर घटक आहेत, किंवा गार्लिक आपण म्हणतो ते फॅट बर्निंग करतो. तर हे कॉम्बिनेशन्स मला असं वाटतं की आतलं फॅट बर्निंगसाठी, डिफेन्सेस आपलं इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी याचं कॉम्बिनेशन गरज आहे लोकांना असं वाटतं मला. हो, पण गरजेचं. माणूस व्यक्ती पाहून. हां, व्यक्ती पाहून प्रकृतीच्या अनुसार आणि जेवढे ॲडवाइस्ड आहे ना, म्हणजे 3 महिने 4 महिने एक तेवढंच घेतलं पाहिजे त्यांनी. जसं आता मगाशी डॉक्टर गोविंद बोलले की आपलं शरीर आपल्याला क्लीन करत राहिलं पाहिजे पंचकर्माने. पण आता प्रत्येक कानाकोपऱ्यात पंचकर्म घेणं शक्य नाही, किंवा कुणी खेड्यापाड्यात राहत असतील त्यांना पंचकर्म घेणं शक्य नाहीये, तर डेफिनेटली ॲटलिस्ट आकाई सोना घेऊन ते बॉडीला डिटॉक्सिफाय करू शकतात. बऱ्याच जणांना काय होतं, आकाई सोना सूट होत नाही, हे लक्षात घ्या. काही ठराविक लोक असतात की त्यांना आकाई सोना सूट करत नाही, मग त्यावेळेला तुम्ही डिटॉक्सिएश त्यांना रेकमेंड करू शकता, जे की बॉडी क्लेन्स करू शकतं. सूट होत नाही म्हणजे त्याचे सिम्पटम्स काय येऊ शकतात, म्हणजे गुड रिॲक्शन काय आणि बॅड रिॲक्शन काय, कधी स्टॉप करणं गरजेचं आहे आणि कधी कंटिन्यू करणं गरजेचं आहे? जनरली मॅक्सिमम लोकांना सूट होतं, ते 10% लोक असे आहेत त्यांना सूट होत नाही. आणि सूट होत नाही तर 100 मधले 10. 100 मधले 10, ठीक आहे. तर त्यांना काय होतं की पोट फुगणे, गच्च वाटणे, पोट साफ न होणे, हे त्रास होतात त्यांना. किंवा काही लोक असे म्हणतात की आम्ही खूप जास्त वजन वाढणे किंवा खूप सडनली वेट लॉस होणे हे होतात त्यांना. तर मग त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं की ते तुमच्या बॉडीला नाही सूट करत आहे, तर डिस्कंटिन्यू करा. मग त्याच्याऐवजी तुम्ही डिटॉक्सिएश देऊ शकता त्यांना. गुड रिॲक्शन काय आहेत आपल्या प्रोडक्टचे? जसं आकाशवाला 90% लोक घेतल्यानंतर साईन काय आहेत, साईन काय देते बॉडी की प्रोडक्ट वर्किंग करायला लागले? एनर्जी लेवल वाढते, स्टॅमिना जो तुम्ही घ्यायला जरी सुरुवात केली आठवड्याभरातच तुम्हाला रिअलाइज होतं की स्टॅमिना जो आपला आधी होता त्या स्टॅमिना खूप वाढलाय. एनर्जी लेवल, इम्युनिटी, जे वारंवार आजारी पडत होते ते वारंवार आजारी पडत नाही. इव्हन सीझनल चेंजमध्ये सुद्धा ते आजारी पडत नाहीत. आणि जरी पडले, इन केस स्ट्रॉंग व्हायरल अटॅक जरी झाला तरी रिकव्हरी खूप फास्ट होते. तुम्ही जे आता म्हणलात की 10% लोकांना सूट होत नाही आकाई सोना, मग त्यावेळी त्यांना जेव्हा हे रिॲक्शन तुम्ही बोललात, तर या रिॲक्शन नंतर आकाई सोना बंद केलं पाहिजे का त्याचा डोस कमी केला पाहिजे? काहींना डोस कमी करून सुद्धा चालत नाही. आम्ही ट्राय ऍक्च्युली करतो तेही. सुरुवातीला आम्ही डोस कमी करून पण देतो, पण काही वेळेला डोस कमी करून सुद्धा त्यांना सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट नसतो. काहींना होतो डेफिनेटली. डोस कमी करून ते 90% मध्येच येतात. जे डोस कमी करतो ते 90% मध्ये येतात. ज्यांना डोस कमी करून सुद्धा सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळत नाही त्यांना आपण मग ते 10% मध्ये येतात, त्यांना मग देतच नाही. रिप्लेसेबल म्हणून आपण डिटॉक्सिएश देऊ शकतो. आपल्याकडे सोल्युशन आहे. हो, आपल्याकडे आहे. आता याच्यामध्ये आयुर्वेदाकडे लोक फार थकून येतात, तर यूथ किंवा इमिजिएट लेवलला त्यांनी आयुर्वेदाकडे शिफ्ट होण्यासाठी काय वाटतं तुम्हाला? काय मेसेज देणार तुम्ही ऑडियन्सला की बाबांनो
ऑलोपॅथीने आता इन्स्टंट लोकांना सवय आहे. पण जेव्हा लोकल कपडे वापरू थकतो तेव्हा तो ब्रँडकडे येतो. मोबाईल लोकल वापरू थकतो तेव्हा तो चांगल्या ब्रँडकडे येतो. तसं आता हे लोकल ॲलोपॅथी घेऊ 1, 2, 5, 10 रुपयाच्या गोळ्या, 100-200 रुपयाचे मेडिसिन घेऊ आता थकला 2-4 महिने किंवा 2-4 वर्ष, तर मग तुम्ही जसं म्हणले की लाचचा पर्याय आहे, तर तो पहिला पर्याय येण्यासाठी तुम्ही काय मेसेज द्या? पहिली गोष्ट म्हणजे ना, आपले लोक जे आहेत ना, ते खूप जास्त वेस्टर्न कल्चरला फॉलो करतात. म्हणजे क्रेज येतो आधीपासूनच, खूप क्रेज सगळ्याच म्हणजे कपड्यांपासून ते स्टायलिंग पर्यंत सुद्धा वेस्टर्न फूड. आता हे काय ॲलोपॅथिक आहे, वेस्टर्नच कल्चर आहे. तर आता कसं झालं, इवन वेस्ट पण हे तुम्ही विसरताय की वेस्टर्नवालेच सध्या आयुर्वेदाला महत्त्व जास्त देत आहे. तुम्ही बघितलं तर आयुर्वेदाला इंडियन ओरिजिन आहे. ॲक्च्युली आयुर्वेदा हे इंडियन ओरिजिन आहे, ठीक आहे. पण आपणच कारण जास्त पाश्चात्य झालोय, त्यामुळे आपण कमी करतो. आणि बाहेर आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये तुम्ही सगळेच वेस्टर्न कंट्रीज बघा, युकेवाले तर जास्त क्रेज आहे त्यांना आयुर्वेदाचा. इवन गल्फ कंट्रीजमध्ये पण खूप आयुर्वेदाला फॉलो करतात, योगा फॉलो करतात, आयुर्वेदिक मेडिसिन्स. पंचकर्मासाठी तुम्ही जर केरळाला गेला तर इंडियनपेक्षा जास्त तुम्हाला सगळे वेस्टर्न कंट्रीचे लोक पंचकर्माला तिथे आलेले दिसतील, ठीक आहे. तर मग आयुर्वेद जे आहे, पहिली गोष्ट मी म्हणेल आयुर्वेदा हे फर्स्ट थिंग, हे आयुर्वेदा जे आहे हे खूप जुनं आहे. म्हणजे सृष्टीचा निर्माण जेव्हा झाला तेव्हापासून आयुर्वेद आहे. वनस्पती, निसर्ग आणि शरीर. आपलं शरीर काय नैसर्गिक, आपण कुठल्या फॅक्टरीत बनलोय, मग आपल्याला फॅक्टरीमधली औषधं का घ्यायची? एकच वाक्य बोल मी, आपण फॅक्टरीमध्ये नाही बनलेलो, मग फॅक्टरीतली बनलेले केमिकल्स का? आपलं शरीर नैसर्गिक आहे, तर नैसर्गिक औषधं घ्या, तर आपल्याला लागू लवकर होतो आणि चांगला लागू होतो, साईड इफेक्ट होत नाही. मी रिसेंटली एका आश्रममध्ये गेलो होतो, तर तिथं मला ऐकायला भेटलं की महाराष्ट्र असो किंवा भारतातले वेगवेगळे राज्य असो किंवा वर्ल्ड वाईड असो, ज्या पण स्पिरिच्युअल संस्था आहेत, तिथं नाडी परीक्षण रिकमेंड केलं जातं. त्याच्यावरून वात, कफ आणि पित्ताचं तुम्हाला कळतं. आणि वात कफचा परिणाम तुमचा चक्रावर होत असतो, आणि चक्र आपले अँटी क्लॉकवाईज फिरत राहतात कंटिन्यू. तर त्यांना जाणीवपूर्वक क्लॉकवाईज करण्यासाठी तुम्हाला आयुर्वेदाला फॉलो करावं लागेल. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाडी परीक्षणने आपण हे समजून घेतो की आता शरीरात दोषास आपले बॅलन्सड आहेत किंवा कुठला दोष वरखाली झाले, ठीक आहे, त्यानुसार आपण ट्रीटमेंट देतो. आता ते वरखाली का झालेत? लाईफस्टाईल. कारण जर लाईफस्टाईल चांगलं असेल तर तुमचे दोषाच बिघडणार नाहीत. आजार होण्याचं मेन कारणच आपले दोष सात्म्य संतुलित असतील तर आजारच होणार नाही. संतुलन बिघडलं तर सगळं, जसं तुम्ही मगाशी म्हटला की फिजिकलचा मेंटलवर हेल्थ होतो का, म्हणजे सायकोलॉजिकली आपण हे होतं, तसंच डेफिनेट षडचक्रास जे आहेत तेही डिस्टर्ब होतात. आणि षडचक्रास डिस्टर्ब झाले तर ओव्हरऑल सगळंच. तुम्ही मला सांगा सर, स्पिरिच्युअल किंवा तुम्ही जर ठरवलं की मला आता ध्यानमध्ये किंवा मेडिटेशन करायचं 5 मिनिटं, फिजिकली तुम्ही फिट असाल तर मेडिटेशन करू शकाल. यस किती लोक अग्री यासाठी? कारण की फिजिकली इथं दुखतंय आणि ज्यांचे फिजिकली फिट नाही ना, ते एका पोश्चरमध्ये 4-5 मिनिटं बसू शकत नाही, ते चळवळ करतं, मग त्याचे हात पाय हली तर असं करतं, त्याचं सगळं वात पित्त बिघडलेलं. येस, तसं आता हे तर स्मॉल एक्झाम्पल झालं सर. आता हे इतकं जर परिणाम त्या गोष्टीचा होतो, 5 मिनिटं जर आपण मेडिटेट करू शकत नाहीये, म्हणजे मेंटली आपण एवढं डिस्टर्ब होतो, तर चक्रांवर डेफिनेटली त्याचा परिणाम होणार आहे. आणि ते बिघडलं तर सगळंच बिघडलं. तुमची फिजिकल हेल्थ बिघडली तर तुमचे फायनान्शियल हेल्थ बिघडन, रिलेशन्स बिघडतील, इमोशनल हेल्थ बिघडन, तुम्ही चांगले हजबंड, चांगली वाईफ, चांगले सन, चांगले बदर किंवा तुमचे गोल्स पण अचीव्ह होणार नाही. आयुर्वेद का निवडावा ना सर, याच्याबद्दल आता एक ॲलोपॅथीवाल्यांनी एक उदाहरण देऊन ठेवलंय. PCODचं नाव चेंज झालंय, तुम्हाला माहिती आहे कुणाला? PCM केलंय त्यांनी. यम म्हणजे काय सर? मेटाबॉलिक आहे. PCOD होतं ना, आता त्यांनी PMOS केलंय. म्हणजे काय केलं त्यांनी? मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, आता ते सांगायला लागले. तर आणि आयुर्वेदाने 3500 वर्ष झालं तेव्हापासून सांगतंय की पिरियडच्या टायमात कोणताही त्रास होत असेल, त्याला आयुर्वेदमध्ये आम्ही त्याला रजधातू म्हणतो. रजधातूमध्ये होणारा कोणता पण त्रास हा तुमच्या पहिल्या आहारामधून बिघडलेला असतो. आणि हे आत्ता कळतं ॲलोपॅथीचं डॉक्टरमध्ये, ते आत्ता चेंज करतात. हे आयुर्वेदाने तेव्हा सांगून ठेवलंय. म्हणजे याच्यामुळे मला वाटतं वेगळी काय गोष्ट सांगायची गरज नाही. तुम्हाला असं वाटतंय का इथून पुढे लोकांना आयुर्वेदच वाचू शकतं? हो, डेफिनेटली. त्यांनीच दाखवून दिलंय की त्यांना आत्ता कळतंय. आपल्याला वेगळी सांगायची गरज नाहीये. कंटिन्युएशन मध्ये सांगेन की आता आपल्याकडे जे नारीप्रिय आहे त्याचे जर तुम्ही घटक बघितले, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण मेटाबॉलिझमसाठी सुद्धा घटक आहेत.
म्हणजे कुरकुमा दिलेला आहे त्याच्यामध्ये सुंठी आहे. म्हणजे ऑलरेडी आपण मेटाबॉलिकली विचार करून त्याच्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स इन्व्हॉल्व केलेले आहेत. म्हणजे जे डॉक्टर बोलले की 3,500 वर्षापूर्वी आयुर्वेदाने जे विचार केले आणि त्या फॉर्म्युलेशनच्याच हिशोबाने आपले जे आयुर्वेदिक आपले जे प्रोडक्ट्स आहेत सनेचे त्याच हिशोबाने ते बनवलेले गेले. तुम्ही अशा केसेस बघितल्यात का की ज्यांनी 5-5, 8-8, 10-10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त पिरियड आणि त्याच्यानंतर 2, 4, 5 लाख रुपये, तर असे पिरियड आणि किती रुपये खर्च केलेले पेशंट आपल्याकडे आले असं तुम्हाला वाटतं? मी तुमच्या ऑब्झर्वेशननुसार, कारण की तुम्ही बरेच रिपोर्ट बघितले. असे तर मी ऑलमोस्ट म्हणेन की खर्च करून वैतागूनच आलेले पेशंट आहेत सर मॅक्सिमम आपल्याकडे. रेअरली असेल जो ज्याचं फर्स्ट चॉईस, मला 2 ते 3% लोकांचा फर्स्ट चॉईस आयुर्वेदा असतो. सगळं करून थकूनच ते आयुर्वेदाकडे येतात. इनफॅक्ट फर्टिलिटीचे पण केसेस IVF फेल झाल्यानंतर आयुर्वेदाकडे येतात. तर आता माझा असा प्रश्न असेल की तुम्ही तर टेलिकॉलिंगमध्ये पण रिझल्ट देऊ राहिलात, OPD व्हिजिटमध्ये पण देऊ राहिलात, ऑफिसला पण लोक येतात. तर आता आम्हाला फार इंडिया लेवलला काम करायचे, 25 राज्यामध्ये आपण काम करणार आहेत. तर आम्ही तुमच्यासारखे नाही, पण ॲटलिस्ट तुमच्यापेक्षा 10% आम्ही इमिजिएट लेवलला असा कुठलं नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि असे कुठलं समोरच्याला बोलून आम्ही जनरल लोकांना एक वेलनेस कन्सल्टंट म्हणून ट्रीटमेंट करू शकतो तुमच्याशिवाय. तर त्यासाठी तुमचं काय आम्हाला सजेशन? मला वाटतं की सगळ्यात पहिला आजार हा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी एक उदाहरण देतो, त्यातून लगेच क्लिक होईल. समजा आपल्या घरातल्या नळाला खराब पाणी येत नाही, तर त्याचं कारण शोधत जावं लागतं. म्हणजे पाईप कुठं ब्लॉक झाला आहे का, किंवा टाकीत खराब पाणी येतं आहे का, किंवा टाकीत गाळ जमा झाला आहे का, किंवा टाकीत ज्या ठिकाणून पाणी येतं आहे, ज्या विहिरीतून येतं आहे, ज्या म्युन्सिपल पार्टीत येतं आहे तिथून खराब येतं आहे. तर हे ज्या टायमाला आपण का शोधत जातोत ना, त्या टायमाला आपल्याला कळतं की आपण कुठं काम करायचं आहे. म्हणजे आपण नळ बदलत बसलो तर त्यातलं पाणी स्वच्छ होणार नाही, आपल्याला टाकीतली घाण काढावं लागणार ते. तर ह्या रूट कॉजकडे जाणं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या टायमाला तुम्ही आजाराचे लक्षणं बघतात, विचारतात, त्याच्यामध्ये मला वाटतं महत्त्वाच्या गोष्टी, त्याचा पचनशक्ती कशी आहे, त्याचं पोट साफ कितपत होतं आहे का होत नाही आहे, किंवा त्याला फ्रेशनेस जाणवतो की नाही, ह्या 3 गोष्टी जरी तुम्ही महत्त्वाच्या त्याच्याकडून विचारून घेतल्या आणि त्याच्यानुसार आपल्याकडले प्रॉडक्ट जे काही आता आकाईसोना आहे, डायजेस्ट आहे, लिक्विड आहे, ॲलोथेरी फळ आहे, ह्या गोष्टी जरी त्याच्यामध्ये आपण यूज करायला लागलो तर त्याचा बेस लेवलला, म्हणजे ज्या ठिकाणावरून शरीरात खराबी जमा व्हायला लागली आग्नीच्या ठिकाणी, ती जरी करेक्शन व्हायला लागली तरी आजाराचं लक्षणं कमी व्हायला लगेच सुरू होतात. किती शॉर्ट सिंपल वाय टेक्निक समजवली, किती लोकांना आवडली. तर आता आम्ही तुमच्यापर्यंत कोणते पेशंट आणावे आणि कोणते पेशंटला आम्ही पण सप्लिमेंट आणि मेडिसिन देऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? खूप जुने जे आजार असतील ना, जेव्हा बघा प्रायमरी लेवलला तुम्ही ट्रीट करू शकता, पण हे लक्षात घ्या जेव्हा पहिल्या महिन्यात तुम्हाला वाटतं की बाबा आपल्याकडनं रिझल्ट आलाय, डेफिनेटली 2nd महिन्याचे औषधं द्या. मॅक्सिमम लोक इव्हन ऑनलाईन पण आम्हाला कन्सल्ट करतात, पण ज्यांना अगदीच ऑनलाईन पण कन्सल्ट करता येते, आता ट्रेनिंग तर आपण आता ऑलमोस्ट 3 वर्ष झालं फिजिकल ट्रेनिंग पण आहे, झूम सेशन पण आहेत. मला वाटतं बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आलेत. तर बेसिक पहिला महिना जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की नाही बाबा इथे आपल्याला सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट नाही मिळाला, तर डेफिनेटली 2nd महिन्यामध्ये, कारण आता आपल्या डॉक्टरची टीम खूप मोठी आहे, 2nd महिन्यामध्ये तुम्ही लगेच डॉक्टरकडे घेऊन जा. म्हणजे रूट कॉज, जसं डॉक्टर म्हटलं की रूट कॉज आपल्याला शोधून त्या हिशोबाने ट्रीट करता येतं. पहिल्या महिन्यामध्ये जसं बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात आलेत की आपण इथं ट्रीट करून हा माणसाला बरं वाटतं, त्या बिंदास 2nd महिन्यामध्ये नो डाऊट. अनुभव महत्त्वाचा आहे सर त्याच्यामध्ये. म्हणजे मी असं सांगेल की आकाईसोनाबद्दल माझ्यापेक्षा इतर बाकीच्यांना जास्त माहिती असू शकते. जर समजा तुम्ही आकाईसोना एखाद्या पेशंटमध्ये दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रिझल्ट घेतला आहे, तर तुमच्या ते लक्षात असायला पाहिजे की या पेशंटमध्ये ही कंडिशन होती, मी आकाईसोना या प्रमाणात दिली, त्याचा मला फरक पडला, म्हणजे मी या पद्धतीने दुसरा पेशंट ट्रीट करू शकतो. ओके, म्हणजे आजारावर लगेच तो नळ बदलण्यापेक्षा त्याची लाईफस्टाईल समजून घ्यावा लागेल. कधी उठतात, काय खातात, काय नाही आवडत, किंवा झोप होती का, पोट साफ होतंय का, मग इथपर्यंत गेल्यावर मग आपल्याला कळतं की काम कुठं करायचं. म्हणजे सिम्पटम्सवर काम करण्यापेक्षा तो जर म्हणतो इथं दुखतंय तर तुम्ही इथलं ऑइल लावून उपयोग नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे गुडघा दुखतोय तर exactly ते खाण्यापिण्याची लाईफस्टाईल. हे तर झालं आता. तर आता आपण जे थीम घेऊन चाललोय पंचकर्मा एक आपण प्रमोट करतोय. तर पंचकर्माबद्दल आता आपण 3 सिटीत आपल्या ऑलरेडी आहेच, 3-4 सिटीत, आणि आता आपण पुण्यातून स्टार्ट करतोय. तर तुम्ही ऑलरेडी पंचकर्मा थ्रू पण वर्किंग करताय, तर काय तुमचे रिव्ह्यू आहेत आणि कसे लोकांना रिझल्ट आले पंचकर्मा? पंचकर्म इज बेस्ट. म्हणजे आयुर्वेदातला तो टॉपचा लीडर आहे पंचकर्म. म्हणजे मग त्याच्यानुसार आपण नक्कीच कोणत्याही लेवलला जाऊन काम करू शकतो. म्हणजे सर्दी तापपासून तर कॅन्सर लेवलपर्यंत. मी कॅन्सर क्युअर करतोय असं म्हणत नाही, मी कॅन्सर लेवलपर्यंत म्हणतोय.
तर आपण त्याच्यामध्ये पंचकर्म यूज करू शकतो. पंचकर्म मेनली गोष्ट काय आहे ना, की ज्या भागात ज्या ठिकाणी शरीरात अडथळा निर्माण झाला आहे तुमच्या डेली रुटीनमधल्या, शरीरातली डेली रुटीन म्हणतोय, म्हणजे ब्लडचा फ्लो असेल, सर्क्युलेशन असेल किंवा इन्सुलिनचा फ्लो असेल, हार्मोनचा फ्लो असेल, या ठिकाणी कुठेही जाऊन जर अडथळा निर्माण होत असेल तर तो क्लिअर करण्याकरता पंचकर्म मदत करतो बेसिक लेवलला. तर त्याच्यामुळे आपण तिथे जाऊ शकतो, म्हणजे कोणत्या लेवलला. मी काही रिझल्ट पण आणलेत. आपण पंचकर्म म्हणजे फक्त वमन विरेचन बसती असा भाग नसतो, त्याच्यामुळे उपकर्म पण असतात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे काय आपण व्हिडिओ मी आणलेत, आपण ते पण किती दाखवू. एज पासून तर कुठल्या एज पर्यंत पंचकर्मा करतात? कोणत्या एजपर्यंत त्यात फक्त ठरवावं लागतं आपल्याला की म्हणजे पंचकर्मा म्हणजे इनडायरेक्ट डायजेशनच तुमचं रिस्टार्ट केलं जातं, रिफ्रेशच केलं जातं, ज्याच्यामुळे तिथले मसल जर ऍक्टिव्ह झाले, तिथले सगळं काही ओके झालं तर तुम्ही खाता ते पचन होईल, सगळ्या शरीराला भेटेल. बरोबर. याचा अर्थ असं येस येस, म्हणजे गाडीची सर्व्हिसिंग जशी करतो ना आपण, 6 महिने झाले, वर्ष झालं, वर्टिकल किलोमीटर झालं का आपण गाडी बरोबर शोरूमला घेऊन जातो, तर ह्या गाडीची सर्व्हिसिंग कुठे येते? वा वा वा, हो. काय झालं पाहिजे सगळ्याकडून? जसं आता आपण बोललो की आपली टीम मोठी आहे आणि जसं डॉक्टर आपल्याकडे आहे, टीम मोठी आहे आपल्या डॉक्टरांची, तरी सुद्धा एवढ्याला लोकांसाठी ती लिमिटेड आहे. काही सिटीजमध्ये आपल्या ओपीडी चालतात आणि आपण ऑनलाईन पण सपोर्ट देतोय. तर जे पेशंट आहेत किंवा जे लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात, त्यांना राईट सर्व्हिस मिळण्यासाठी आम्ही सगळ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईन जेव्हा कन्सल्टेशन आम्ही करतो तेव्हा? ऑनलाईनसाठी तर पॅटर्न आपण एक ठरवलेला आहे, तो ऑलरेडी सगळ्यांना शेअर केलेला आहे. त्या बेसिक प्रॉपर पॅटर्नमध्ये जर आपल्याला मिळाले ना, रिपोर्ट्स असतील, त्यांचे एज इवन जेंडर पण खूप मॅटर करतं. फिमेल मेल आम्हाला माहित नाही, आम्ही ट्रीटमेंट कसं देणार हे पण खूप मॅटर करतं. त्यामुळं सगळ्या जे आम्ही तुम्हाला ऑलरेडी एक पॅटर्न दिला त्या पॅटर्नमध्ये आणि रिसेंट जेवढे होतील तेवढे रिसेंट रिपोर्ट्स पाठवा. खूप 2-3 वर्षापूर्वीचे रिपोर्ट्स पाठवले तर आताची काय कंडिशन पेशंटची ते आम्हाला कळणार नाही. हां, त्यामुळे रिसेंट जेवढे होतील तेवढे रिसेंट रिपोर्ट्स असतील तर डेफिनेटली तुम्हाला ऑनलाईनला रिझल्ट्स मिळतील. कारण ऑनलाईन कन्सल्टेशन जास्त होतं, ऑफलाईनपेक्षा सुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशन्स खूप जास्त होतात, कारण प्रत्येकालाच डॉक्टरपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. चालेल सर. सरांनी मला वाटतं काहीतरी रिझल्ट प्रिपेअर केलेत PPT मध्ये, तर ते आपण बघूया. 20मध्ये माझं BMS कम्प्लीट झालं. तिथून पुढं 24मध्ये मी कम्युनिटी मेडिसिन म्हणून, म्हणजे ज्याच्यात आता तुम्ही सरांनी विचारलं की प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय करतात, तर प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये माझं MD कम्प्लीट झालं 2024मध्ये. मी काय स्पेशलायझेशन म्हणून मी माझ्या लेवलला त्या गोष्टी ॲडप्ट केल्या होत्या, त्यातून स्टडी करून बुक, बाकीच्या डॉक्टरांचा अनुभव वगैरे, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आणि कम्युनिटी. नंतर लाईफस्टाईल डिसऑर्डर असेल, पंचकर्माबद्दलचा आता अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला आहे त्याच्याबद्दल. माझी स्पेशालिटी, मी लिस्ट थेरपीमध्ये भयंकर काम करतो. मी सध्या सर त्याच्यामध्ये कोर्स पण एक स्वतः चालू आहे माझं. लिस्ट थेरपी, जळू म्हणून असतो आपल्याकडलं, जलोका, लिस्ट, जळू, जोक, असं बरेच त्याचे नाव आहेत वेगवेगळे. त्याचं काम असं आहे की शरीरातील जी खराबी आहे, रक्ताच्या ठिकाणी साचलेली खराबी, तर ती बाहेर काढण्याचा तो काम करतो. जसा हंस हा दूध, हंस कसं दूध आणि पाणी फक्त दूधच पितो, तर तसं त्या जलोकाचं कार्य आहे, ते फक्त खराब रक्त शरीरातलं पिऊन घेतो. त्याचे आहेत व्हिडिओ काही मी पुढे दाखवणार आहे ते. आणि हे काही मी रिसर्च इंटरनॅशनल पब्लिकेशनमध्ये मी 2 रिसर्च पब्लिश केले होते. एक पंचकोश म्हणून एक कन्सेप्ट आहे पंचकोशाचा, माहीत असेल तिथं बऱ्याच लागला. त्याच्यामध्ये मी एक रिसर्च पब्लिश केला होता की आयुर्वेद आणि पंचकोश याचा कसा एकत्रित संबंध आहे. आणि दुसरा एक होता की प्रिव्हेन्शन हे आयुर्वेदाचं सगळ्यात मेन कार्य जे आहे आयुर्वेदाचं, त्याच्याबद्दल एक रिसर्च इंटरनॅशनल बुकमध्ये, ते दोन्ही पण अवेलेबल आहेत ऑनलाईनमध्ये. हा एक रिझल्ट, याला ॲलोपॅथीनुसार नाव दिलं जातं प्लॅन्टर सोरायसिस म्हणून, पण तो आपल्या दृष्टीनं तो शरीरातला वाढलेला कोरडेपणा असतो, त्वचेच्या ठिकाणी, रक्ताच्या ठिकाणी वाढलेला कोरडेपणा. मग तो कोरडेपणा बऱ्याच वेगळा आयुर्वेदानुसार हां, म्हणजे नेहमीच आपण ॲलोपॅथीनुसारच काम करावं असं अजिबात नाही. आपण आपल्यानुसार आपण ते निदान करू शकतो. तर आपल्याकडे तेवढी सिस्टीम आहे की आयुर्वेदानुसार कोणकोणत्या पद्धतीने जावं. म्हणजे डायबिटीज नावाला जरी ॲलोपॅथीने दिलं असलं तरी त्यात आपण आपलं नुसार काय कारण येतं, काय निदान आहे, हे आपण शोधून त्यात काम करू शकतो. तर हे जवळपास हा जर 7-7, 8-8 वर्ष पायाच्या ठिकाणी, तळ हाताच्या ठिकाणी राहतो. त्याला स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले जातात. 1-2 महिने, 3 महिने बरं वाटतं, तो परत जागेवरती येतो. म्हणजे एवढ्या आजारावर 2-4 वर्ष माणसाला 2-4 लाख रुपये ॲलोपॅथी मस्त खर्च करायला आरामात. आणि काय असतं की एकदा इंजेक्शन घेऊन आला स्टेरॉइडचं की त्याला वाटतं आता मी 6 महिने बरं झालं, मग परत आलं, मग त्यांनी परत त्याच गोष्टी करायच्या. आजारामध्ये फरक पडत जातो पण शरीर खराब होत चालतं. स्टेरॉइडचे भरपूर काही कॉम्प्लिकेशन ते सगळ्याला माहिती असतं. म्हणजे हे असं आहे का, तो टॉम आणि ते नाही का उंदीर आणि मांजूर पळतो, कोण आहे ते? टॉम आणि जेरी. आणि तुम्ही बघितलंय का कोणत्या सिरियल मध्ये त्या टॉमने जेरीला पकडलं तर सिरियल संपन.
मला असं वाटतं हा खेळ दिसतोय मग इथं कोणाला कळला हो हे आपणच पकडून टाकायचे आता आता हे पायाच्या ठिकाणचे फोटो येतं, हे 2 महिन्याचेच रिझल्ट येतं. त्याच्यामध्ये प्रॉपर डाईट, प्रॉपर त्यांना दिलेलं मेडिसिन्स, याच्यानुसार त्यांना आपल्याला 2 महिन्यामध्ये हे रिझल्ट दिसले. तर बरं, हा फक्त त्वचेच्या ठिकाणी त्याला जे काही कोरडेपणा निर्माण झाला होता तो गेलेला नाही आहे. तर त्याच्या ठिकाणची लक्षणं जे होते, खाज येणं असेल, आग होणं असेल, चालताना म्हणजे नेहमी त्या बाईला पाण्यामध्ये पाय बुडून चालावं लागायचं, जेणेकरून तो कोरडेपणा निघून जायचा आणि मग तिला बरं वाटायचं चालताना. तर ही तिची कंडिशन होती. ती 2 महिन्यामध्ये इथं जवळपास 90% ते कमी झालंय. आणि काय काय प्रोडक्ट दिले सर आपण याला त्याच्यामध्ये ब्लड प्युरिफायर होतं, आखाई सोनं होतं, त्याचबरोबर ती कोलेस्ट्रॉलची टॅब्लेट लहान मुलांमध्ये देतो ना, तर ती मी ज्या ठिकाणी कोरडेपणा त्या ठिकाणी वापरतो मी, तर ती एक याच्यामध्ये दिली होती. आणि याचबरोबर ॲलोथेरी फळ म्हणजे वरून लावण्यासाठी ती नाही आपले घेण्याकरता. आणि त्याच्याबरोबर जी आपली हिल क्रॅक हिल क्रीम आहे ना, हां, ती एक त्याच्यामध्ये यूज केली होती. हेल्थ थेरपी बरोबर ही लिस्ट थेरपी असते. हा याला चाई लागणं म्हणतात आपल्याकडं. तर हा जवळपास 1.5 ते 2 महिन्यामध्ये आलेला रिझल्ट आहे. ही जी इथं केस दिसत आहेत ना या भागात इथं, हे गेलेले केस आहेत. हे नंतर लिस्ट थेरपी आणि त्याच्यामध्ये एक प्रच्छन कर्म म्हणून एक कर्म असतं, तर ते एक त्याच्यामध्ये केलं होतं. तर ह्या ठिकाणी हे जे व्हाईट कलरचे दिसत आहेत ना छोटे छोटे केस, हे सगळे त्या ठिकाणी पूर्ण पॅच असतो. 1 रुपयापेक्षा मोठ्या जागा होती, तर ती पूर्णपणे गेली इथं. तर ते कॅल्क्युलेस्पर म्हणून जो टाचेचं हाड वाढतं ना, हा आजार असतो. त्याच्यामध्ये बरेच इंजेक्शन, पेन किलर इंजेक्शन, स्टेरॉइड इंजेक्शन घेऊन पण फरक पडत नाही. त्याच्यामध्ये आपण अग्निकर्म म्हणून त्याची एक छोटीशी प्रक्रिया असते. वरचं वय किती होतं सर? हा असं 13 वर्षाचा मुलगा होता, त्याला पण तो त्रास झाला. त्याला आपण एकच वेळेस अग्निकर्म केलं, त्या त्रास पूर्णपणे निघून गेला. आणि हे लहान वयापासून तर मोठ्यापर्यंत म्हणजे ज्या ज्या कंडिशन आपल्याला लक्षात येते त्याच्यानुसार आपण त्या फेरिकोझेनबद्दलही तुम्हाला माहिती असेल. पायाच्या शिरा खूप फुगतात त्याच्यामध्ये, त्याचं आपण रक्तमोक्षण त्यामध्ये करतो की पायाच्या ठिकाणून रक्त काही काढलं जातं, खराब रक्त, जेणेकरून ते बाहेर पडून गेलं का तिथं आराम भेटायला लागतो. सर तुम्हाला वाटतं का पहिले यांनी फील केलं, यांचं जर रिस्टार्ट केलं तरच होणार आहे हे सगळं? नक्कीच. मी एका व्हिडिओमध्ये मला वाटतं सरांनी सांगितलं होतं की तुम्ही एक्सपिरियन्स विकतायत, एक्सपिरियन्स तुमचा बोलतो. जसा अनुभव तुम्ही घेताल, आकाश सोना ज्यांनी अनुभव घेतला तो आकाश सोना चांगल्या पद्धतीने विकू शकतो, असं मी सरांचा व्हिडिओ बघितला. बरोबर आहे सर, असंच होतं ना? तर मला वाटतं पंचकर्माबद्दल पण तसंच आहे. जर तुम्ही स्वतः अनुभव घेतला तर तुम्ही त्याचं महत्त्व सांगू शकता, नाहीतर नाही. चलो जोरदार राहायला पाहिजे मॅमसाठी आणि गोविंद सरांसाठी.